ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यसभेसाठी राहुल शेवाळेंचे नाव निश्चित। एकनाथ शिंदे थोड्याच वेळामध्ये अधिकृत घोषणा करणार। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये नंदनवन निवासस्थानी बैठक पार पडली। राज्यसभेसाठी महाविकास आघाडीकडून शरद पवारांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांचा ट्विट। पक्षाने मागील काळामध्ये 6 वर्ष संधी दिली त्याबद्दल आभार मानले। राज्यसभेसाठी पार्थ पवार उद्या अर्ज भरणार। राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून पार्थ पवार उद्या अर्ज भरणार। सुनेत्रा पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांची उपस्थिती असेल। मुंबईतील पालिका प्रभाग समितीबाबत मनसेची सावध भूमिका। अध्यक्षपदाबाबत मनसेनं ठाकरेंकडून लेखी लिहून घेतलं। ठाकरेंच्या शिवसेनेकडे मुंबई महापालिकेच्या 5 प्रभाग समित्या, प्रत्येकी 1 वर्ष मनसेकडे समितीचं अध्यक्षपद असेल। संत परंपरेमध्ये दासबोध हाच एकमेव स्वतंत्र ग्रंथ। ज्ञानेश्वर, एकनाथी भागवत हे केवळ भाष्य। स्वतंत्र ग्रंथ कसा लिहावा याचा आदर्श रामदास स्वामी। पुणे विद्यापीठाच्या चर्चासत्रामध्ये गोविंदगिरी महाराजांचं वादग्रस्त विधान। संत तुकारामांची गाथा बहुजनांसाठी होती। भटकालेल्या गोविंदगिरी महाराजांना हे समजणार नाही। संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदेंची गोविंदगिरी महाराजांवर घणाघाती टीका। विधानभवनाच्या लॉबीमध्ये भास्कर जाधव, सचिन कल्याण शेट्टी यांच्यामध्ये वाद। भास्कर जाधवांचा बोलताना जीभ घसरली। सचिन कल्याण शेट्टी हे भाजपचे अक्कलकोटचे आमदार आहेत। कुणाचा बाप काढणं योग्य नाही, त्यांच्यावर संस्कारच तसे असतील। भास्कर जाधवांनी अशी भाषा वापरणं चुकीचं आहे। सचिन कल्याण शेट्टी यांची भास्कर जाधव यांच्यावर टीका। अजितदादांच्या निधनानंतर विलीनीकरणाची चर्चा आता पूर्णपणे थांबली। विलीनीकरणाच्या होत असलेल्या चर्चांवर पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची प्रतिक्रिया। राहुरी आणि बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील यांचं मोठं विधान। राहुरीमध्ये अक्षय कर्डिले यांना उमेदवारी मिळावी अशी आमची इच्छा आहे, मात्र याबाबत निर्णय मुख्यमंत्री घेतील, सुजय विखे पाटलांचं वक्तव्य। युद्धामुळे आखाती देशात अडकलेले 1200 भारतीय मायदेशी परतले। भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी अधिक विमानं पाठवू, मंत्री गिरीश महाजन यांची माहिती।